नमस्कार. आज आपण भारतीय चित्रपटसृष्टीतील एका अशा व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं, दुर्गा खोटे. अगदी. आपल्याकडे त्यांचं आत्मचरित्र आहे, मी दुर्गा खोटे, आणि त्यातूनच आपण त्यांचा तो सगळा प्रवास, तो संघर्ष आणि त्यांची कामगिरी समजून घेणार आहोत. खरंच खूप प्रेरणादायी आहे हे सगळं. हो, खरं आहे. आणि विचार करा, तो काळ कसा होता. म्हणजे प्रतिष्ठित घरातल्या स्त्रिया सहसा बाहेर पडत नसत, तिथे दुर्गाबाईंनी थेट चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. हो ना. हेच खूप मोठं धाडस होतं. आणि मग 6 दशक टिकलेली कारकीर्द, त्यामुळे त्यांचं महत्त्व खूप वेगळं आहे. त्यांची सुरुवात कशी झाली हे बघूया थोडं. त्यांचं मूळ नाव विठा लाड, जन्म 1905चा. कुटुंब तसं सधन, आधुनिक विचारांचं. वडील पांडुरंगराव वकील होते आणि त्यांना नाटकाची खूप आवड होती. त्यामुळे दुर्गाबाईंना लहानपणीच गंधर्व नाटक मंडळीची नाटकं बघायला मिळाली. अच्छा, म्हणजे कलेचं बाळकडू घरातूनच मिळालं म्हणायचं. हो. आणि आई मंजुळाबाई, त्याही आधुनिक विचारांच्या. त्यांनी मुलींनी इंग्रजी शिकावं, कला शिकाव्यात यावर भर दिला. शिक्षण मुंबईच्या कॅथेड्रल शाळेत झालं. म्हणजे बघा, एका बाजूला आपले पारंपरिक मराठी संस्कार आणि दुसरीकडे एकदम ब्रिटिश शिक्षण पद्धती. बरोबर. आणि नंतर स्वातंत्र्य चळवळीचे विचारही पोहोचले त्यांच्यापर्यंत. ही पार्श्वभूमी आहे ना, मला वाटतं खूप महत्वाची ठरली पुढे. म्हणजे त्या चौकटी मोडण्यासाठी जी हिंमत लागली असेल, ती कुठेतरी यातून आली असावी. नक्कीच. पण मग अवघ्या 18व्या वर्षी लग्न झालं विश्वनाथ खोटेंशी, शिक्षण थांबलं आणि काही वर्षांनी घरात आर्थिक अडचण आली. अच्छा. मग त्यांना पैसे कमवणं गरजेचं झालं आणि इथून सुरुवात झाली एका वेगळ्या प्रवासाला. 1930मध्ये फेरेबी जाल नावाचा एक मूकपट होता, त्यात छोटी भूमिका केली. पण तेव्हा समाजात खूप टीका झाली, म्हणजे बदनामीपर्यंत प्रकरण गेलं. तरीही त्यांना चित्रपटांचं आकर्षण वाटायला लागलं होतं. त्या प्रतिक्रियेवरूनच कळतं की तेव्हा चित्रपटसृष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन किती वेगळा होता. म्हणजे किती निषिद्ध मानलं जायचं हे काम स्त्रियांसाठी. हो, गरज होती पैशांची, पण विरोधही खूप होता. पण याच अनुभवानं त्यांना कदाचित जास्त कणखर बनवलं असेल. आणि मग खरी संधी मिळाली ती व्ही शांताराम यांच्यामुळे. प्रभात फिल्म कंपनीचा पहिला मराठी बोलपट अयोध्येचा राजा, 1931. हो, हा तर ऐतिहासिक चित्रपट आहे. वडिलांनी परवानगी दिली, पण खूप अटी घातल्या होत्या. शांताराम बापूंनी मग त्यांच्या भाषेवर, उच्चारांवर, अभिनयावर खूप मेहनत घेतली. आणि तारामतीची भूमिका प्रचंड गाजली. विचार करा, पहिल्याच बोलपटात थेट मुख्य भूमिका. खरंय. आणि त्यानंतर माया मच्छिंद्रासाठी तर त्यांनी घोडेस्वारी, तलवारबाजी हे सगळं पण शिकून घेतलं. 1932 सालची गोष्ट ही. हो. अयोध्येचा राजा हा फक्त दुर्गाबाईंसारखे नाही, तर आपल्या भारतीय सिनेमासाठीच एक मोठा टप्पा होता. आणि प्रभातचा तो व्यावसायिक दृष्टिकोन, त्यामुळे दुर्गाबाईंसारख्या कलाकारांना संधी मिळाली. त्या संधीचं त्यांनी सोनं केलं खरं. मग त्यापुढे कलकत्त्याला गेल्या, साधारण 1934-35मध्ये न्यू थिएटर्ससाठी. हो, न्यू थिएटर्स तेव्हा खूप मोठी संस्था होती. तिथे देवकी बोस यांच्या दिग्दर्शनाखाली काम केलं. राजराणी मीरा, सीता असे चित्रपट केले. अभिनय आपले बारकावे शिकायला मिळाले तिथे. म्हणजे कलकत्त्याचा अनुभव त्यांच्या अभिनयात आणखी सूक्ष्मता घेऊन आला असेल. तिथली कामाची पद्धत वेगळी होती थोडी. बरोबर. आणि तिथेच पृथ्वीराज कपूर यांच्याशी त्यांचं अगदी बहीण भावाचं नातं जुळलं. आणि विशेष म्हणजे सीता हा चित्रपट व्हेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये गेला. पहिला भारतीय चित्रपट. काय सांगता? ही मोठी गोष्ट होती तेव्हा. हो. पण याच काळात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप मोठे धक्के बसले. 1938मध्ये पतीचं निधन झालं. अरे. आणि पाठोपाठ 1939मध्ये वडिलांचंही निधन झालं. 2 लहान मुलांची जबाबदारी त्यांच्यावर एकटीवर आली. बापरे, हे खूपच म्हणजे कल्पना करणंही कठीण आहे. पण ते खचल्या नाहीत अजिबात. उलट त्यांनी स्वतःला कामात आणखी झोकून दिलं. त्यांनी नंतर दुसरा विवाह केला मोहम्मद रशीद यांच्याशी, पण तो काही फार काळ टिकला नाही. एकट्या स्त्रीने 2 मुलांची आई म्हणून त्या काळात हे सगळं सांभाळणं, करिअर आणि घर, म्हणजे त्यांचं धैर्य आणि त्यांची जिद्द अफाट होती असं म्हणावं लागेल. अगदी. आणि मग आला त्यांच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ म्हणता येईल असा टप्पा, 1940 ते 1960. हो. भूमिकांमधली विविधता बघा. पायाची दासीमध्ये एकदम खलनायकी सासू, 1941 सालचा चित्रपट. हां, ती भूमिका खूप गाजली होती. मग भरत मिलापमधली कैकई, 1942. आणि अर्थातच मुघले आझम, 1960. मुघले आझम आणि त्यातली जोधाबाई, क्या बात आहे. तो चित्रपट बनायला 16 वर्ष लागली होती. ती भव्यता, ते सेट्स आणि त्यात दुर्गाबाईंची ती भारदस्त भूमिका.
नक्कीच. त्यांची रेंज अफाट होती. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, अगदी खलनायकी भूमिका सुद्धा त्यांनी ताकदीने केल्या. आणि मुघल आझमने तर त्यांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. त्या फक्त चित्रपटांपुरत्या थांबल्या नाहीत, हे विशेष. मराठी रंगभूमीवर पण काम केलं, भाऊबंदकीसारखं नाटक. हो. आणि 1961 साली तर त्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. हा खूप मोठा सन्मान होता. अगदी. कलेच्या क्षेत्रातलं त्यांचं योगदान किती मोठं होतं हे यातून दिसतं. पुढे त्यांनी निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकलं. आधी फ्लॅट फिल्म नावाने, मग दुर्गा खोटे प्रोडक्शन्स म्हणजे DKP. अच्छा, निर्मिती पण केली त्यांनी. हो, माहितीपट बनवले, जाहिरातपट केले आणि आठवतंय वागळे की दुनिया. हो, 88-90च्या काळातली ती मालिका खूप गाजली होती. ती पण त्यांच्याच प्रोडक्शनची होती. हो, म्हणजे बघा, चित्रपट, नाटक, निर्मिती, दूरदर्शन सगळीकडे त्यांचा वावर होता. ही त्यांची व्यावसायिक दृष्टी आणि कलात्मकता दाखवते. त्या फक्त अभिनेत्री नव्हत्या. अगदी. शेवटपर्यंत त्या काम करत होत्या, अगदी उतार वयातही. बॉबी 1973, बिदाई 1974. बिदाईसाठी तर त्यांना फिल्मफेअर मिळाला होता. हो. आणि मग 1983 मध्ये त्यांना चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च सन्मान मिळाला, दादासाहेब फाळके पुरस्कार. योग्य सन्मान मिळाला त्यांना. त्यांचं कुटुंबही पुढे कलाक्षेत्रात आलं. मुलं, सुना, अगदी विजया मेहतांसारख्या दिग्गज त्यांच्या सूनबाई, नातवंड, सगळ्यांनीच आपापल्या क्षेत्रात नाव कमावलं. आणि 1982 मध्ये त्यांचं आत्मचरित्र आलं, मी दुर्गा खोटे. दुर्गा खोटे यांचं योगदान खरंच खूप मोठं आहे. त्यांनी केवळ अभिनय नाही केला, तर त्या काळात स्त्रियांसाठी चित्रपटसृष्टीचं दार उघडलं असं म्हणायला हरकत नाही. अनेक आव्हानं स्वीकारली, स्वतःला सिद्ध केलं. हो. म्हणूनच 2000 साली इंडिया टुडेने त्यांना भारताला आकार देणाऱ्या 100 व्यक्तींमध्ये स्थान दिलं. आणि 2013 मध्ये सरकारने त्यांच्यावर टपाल तिकीटही काढलं. बरोबर. खरंच दुर्गा खोटे यांचा प्रवास हा फक्त एका अभिनेत्रीचा प्रवास नाहीये. तो एका स्त्रीचा प्रवास आहे, जिने सामाजिक रूढींना आव्हान दिलं, वैयक्तिक दुःख पचवलं आणि व्यावसायिक जगात स्वतःचं एक अढळ स्थान निर्माण केलं. पद्धतीने हे सगळं साधलं म्हणजे व्यावसायिक आव्हानं, सामाजिक दबाव, कौटुंबिक जबाबदाऱ्या याचा जो समतोल साधला तो आजच्या काळातही किती महत्वाचा वाटतो, नाही का? अगदी. विशेषतः आजच्या काळात ज्या स्त्रिया करिअर आणि कुटुंब दोन्ही सांभाळू पाहतात, त्यांना त्यांच्या त्या निवडींमधून, त्या संघर्षातून काय शिकायला मिळू शकतं यावर विचार करायला हवा.